नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप मनापासून स्वागत करतो। नुकताच काल मुंबई पोलीस भरतीचा पेपर संपलेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर मेरिट किती लागेल, कसं लागेल मेरिट। त्या संदर्भात बरंचसं फोन आल्यानंतर मला असं वाटलं की लाईव्ह यावं आणि थोडीशी चर्चा करावं विद्यार्थ्यांबरोबर। अजून आत्ता जस्ट फर्स्ट आन्सर की आलेले काल म्हणजे त्यापूर्वी 11 तारखेला पोलीस वाहन चालक पदाचा पेपर झाला होता आणि जेल पोलीसचा पेपर झाला होता आणि 12 तारखेला 12 जानेवारीला पोलीस कॉन्स्टेबल पदाचा पेपर झालेला आहे। तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की जी टोटल 17,471 पदांची सगळ्यात मोठी मेगा भरती प्रक्रिया आहे आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये 2,572 एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा आहेत त्या आणि त्यामुळे खूप हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिलेली आहे। चालक पदासाठी 917 जागा होत्या याची सर्वांना कल्पना आहे। चालकचा पेपर थोडासा टफ होता तुलनेने, पण कॉन्स्टेबलचा पेपर तुलनेने खूप सोपा होता, त्यामुळे निश्चित मेरिट जास्त जाईल। पण मेरिटपेक्षाही मला एक सगळ्यात मोठा दोष जाणवला मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये की खूप साऱ्या चुका प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी ग्रामरच्या झालेल्या आहेत। म्हणजे काना, मात्रा, उकार, वेलांटी, शुद्ध शब्द आपण म्हणतो ना, या बाबत इतक्या मोठ्या चुका गेल्या 15-16 वर्षापासून भरती प्रक्रिया मी जवळून पाहतोय। 2006 पासून ज्यावेळेस नियमितपणे पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत पाहतोय की एवढ्या मोठ्या चुका कुठल्याच प्रश्नपत्रिकेत झाल्या होत्या आणि मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या असणाऱ्या ज्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यातनं मुलांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चुका। एक तर जुलै ऑगस्टमध्ये महाराष्ट्राची सगळी भरती प्रक्रिया पार पडली, विद्यार्थी जॉईन झाले, विद्यार्थ्यांना पेमेंट बी मिळायला लागलं, ट्रेनिंगला गेले विद्यार्थी आणि सगळ्यात रखडलेली भरती प्रक्रिया म्हणजे मुंबईची भरती प्रक्रिया। 5 महिन्यानंतर तब्बल ही भरती प्रक्रिया पार पडती जानेवारी 2025 मध्ये। ॲक्च्युली जुलै आणि ऑगस्ट 2024ला संपूर्ण महाराष्ट्रातली सगळ्या जिल्ह्यांची भरती प्रक्रिया पार पडली होती। एवढ्या उशिरा पार पडून एवढ्या मोठ्या प्रमाणात चुका पहिल्यांदाच मला आढळून आलेल्या त्या, म्हणजे ते स्पेशली मी प्रश्नपत्रिकेत आलेले। खरं तर काल थोडं घाईत असल्यामुळे मला कालच ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवायचा होता, तुमच्याशी संवाद साधायचा होता, पण स्पेशली मी प्रश्नपत्रिका घेऊन आज वेळ काढला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात चुका, काना, मात्रा, उकार, वेलांटीच्या एवढ्या चुका झालेल्या त्या की का आता साधा ही ए सिरीजची प्रश्नपत्रिका माझ्या हातात आहे मुंबईची झालेली। आता त्याच्यामध्ये आता बघा प्रश्न त्यांनी तिसऱ्या नंबरचाच प्रश्न विचारलाय की वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे। आता ॲक्च्युली प्रसिद्ध वाढवण बंदर जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर पालघर जिल्ह्यात सुरू झालेलं आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे असं, पण त्यांनी शब्द असा वापरलाय की वाधावन। आता हे नवीनच शब्द कुठून आलाय, वाधावन। त्यांनी सांगितलं की वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे। मुलं जी नवीन पोलीस भरती देत होती कन्फ्यूज झाले ना, ही काय नवीन बंदर आलं अजून वाधावन, कारण वाढवण तर ऐकलं होतं। काय विद्यार्थ्यांनी मग कन्फ्यूज होऊन काय उत्तरं सुद्धा बदलू शकतात ना विद्यार्थी। आता ह्या अशा बऱ्याचशा प्रश्नामध्ये झालेलं आहे। आता या प्रश्नासंदर्भात मी का मेरिटवर चर्चा लगेच करत नाही, कारण हे असं बरेच प्रश्न आहेत, या प्रश्नाची उत्तर नक्की पोलीस प्रशासन काय देते ते पाहायचंय। फर्स्ट आन्सर कीमध्ये त्यांनी सगळी उत्तरं दिलेली आहे ती, पण या उत्तरावरती मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन जाणार आहे, मोठ्या प्रमाणात ईमेल आणि पत्रव्यवहार मुंबईशी होणार आहे, कारण खूप मोठ्या चुका झालेल्या त्या। आणि मग पोलीस प्रशासन सेकंड आन्सर की काढताना हे प्रश्न रद्द करते, या प्रश्नाचं गुण सर्वांना देते, त्याच्यावर नक्की काय भूमिका घेते हे आधी आपण पाहायचंय आणि नंतर मग हे 2-4 दिवसात हा डिसिजन झाल्यानंतर मग मात्र मी सविस्तर मुंबई पोलीस भरती मेरिटवर येऊन तुमच्याशी खुला संवाद साधणार आहे। अशा किती चुका आहेत, मी सहज पेपर आहे माझ्यापाशी। आता बघा इथं 9 नंबरचा प्रश्न आहे, भारतातली पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यात आहे। आता त्याचं उत्तर मध्य प्रदेश दिले, ठीक आहे, पण 2 नंबरचा पर्याय जी गुजरातला आहे ना, बघा असा लिहिलाय शब्द, म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटते, ह्याला उकार दिलाय बघा, सॉरी असा नाही लिहिला प्रश्न, असा केलाय, ह्यालाच उकार दिलाय। वाचा आता तुम्ही। तर अशा स्वरूपाच्या चुका, विद्यार्थी कन्फ्यूज झाला ना, सगळं हे काय चाललंय असं, काना, मात्रा, उकार, वेलांटीचे एवढ्या चुका आहेत त्या पेपरमध्ये। काही ठिकाणी इंग्लिशचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे, म्हणजे खरं तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली पोलीस भरती तयारी करण्यात खूप सारी पोरं आहेत, मराठी शब्दाचा वापर केला पाहिजे, पण
बॉक्सिंग, शॉर्टपुट, शूटिंग, हाय जम्प असे शब्द मला असं वाटत होते की ठीक आहे आता तो त्यांचा अधिकार आहे, पण शक्यतो त्याला मराठी कंसात शब्द दिला असता तर अजून पोरांना बरं वाटलं असतं असं. पण असं तो विषय नाही. पण ह्या जी चुका झालेल्या त्या खूप मोठ्या प्रमाणात चुका आहेत. त्या शब्दरचने सुद्धा चुका आहेत बरं का, म्हणजे शब्दात तर चुका आहेत पण वाक्यरचनेत बी चुका आहेत. आता मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी पाहिजे कोणती, यकृत, त्यांनी लिहिलं मोठा ग्रंथी कोणती, म्हणजे शब्दरचनेत सुद्धा चुका आहेत त्या, असं पाहायचं म्हणलं तर. तसा पेपरमध्येच पाहिलं. आता काही ठिकाणी बघा, आता हा प्रश्न बघा 43 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द कोणता. खालीलपैकी त्यांनी काय सांगितले की सामान्यरूप न होणारा शब्द कोणता, अशा स्वरूपाचा प्रश्न विचार. सामान्यरूप न होणारा शब्द, त्याचं उत्तर प्रश्न दिलाय ते झाड वगैरे, ठीक आहे. फोटो त्यांनी उत्तर दिले, ठीक आहे, बरोबर उत्तर आहे. पण 2 नंबरचा जे पर्याय दिलाय ना तो असा दिलाय, त्यांनी थ लिहिले, थ त्याला स जोडले आणि त्याला अनुस्वार दिलाय आणि खाली ह केले. आधी काय नवीन शब्द, मराठी एवढ्या वर्ष झालं मी स्वतः मराठी शिकवतोय, मी अजून हा शब्द ऐकला नाही, ह्याला काय म्हणायचं ते. पोरं कन्फ्युजन हे काय आलं नवीनच शब्द, त्यांना काय सांगायचं ते समजा. आता ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन 45 नंबरचा प्रश्न आहे. ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे झाले, त्याचं उत्तर निश्चितपणे बर्ड पार्कचं उद्घाटन नागपूरला झालं होतं. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शब्द, पण त्यांनी नागपूर शब्द कसा लिहिलाय, नगपूर बघा असं लिहिलं. मुंबई पोलीस भरतीचा पेपर आणि नगपूर असा पेपर आहे. आता जर ह्या विद्यार्थ्यात जर एखादा विद्यार्थी चुकला तर ती उद्या म्हणू शकतो की नागपूर पर्याय दिसला म्हणून मी चुकलो, मी दुसरंच लिहिलं, कारण नागपूर नव्हता, नगपूर तर वेगळंच वाटलं म्हणून लिहिलं. असा विद्यार्थ्याने जर उद्या टाकलं तर मिरिट लावताना ह्यांना किती मोठ्या समस्या निर्माण होणार आहे त्या. बरं, आपण छोटे छोटे एक पुस्तक आपण काढताना 10 वेळा त्याची प्रूफ रिडिंग करतो. 100 प्रश्न आहेत, तुम्ही त्याची व्यवस्थित प्रूफ रिडिंग करून व्यवस्थित आधी सगळी खात्री करून मगच तो ती प्रश्नपत्रिका सर्वांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. अशा चुका आता याच्यानंतर तर एक तर चूक अशी झाली, म्हणजे मला तर आश्चर्यच वाटते हे चूक पाहून की काय चाललंय नक्की. त्यांनी असा प्रश्न विचारलाय, दिलेल्या शब्दाचे सामान्य रूप योग्य पर्याय निवडा. प्रश्न 49 नंबरचा आहे. आणि उंदीर या शब्दाचं सामान्य रूप, आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की उंदीर शब्दाचं सामान्य रूप काय, उंदरा. उंदीरचं काय, उंदरा. आपण सामान्य रूप शिकलोय की, आता इथं मी शिकवत बसत नाही. उंदीरचं काय, उंदरा. हे उत्तर पाहिजे. त्यांनी काय लिहिलंय पर्याय माहिती आहे का, डंदरा. हो का, असं केलंय आणि ह्याला उत्तर दिलंय बरोबर बरं का. आणखीन अगदी कॉन्फिडन्सला उत्तर दिलं डंदरा. आता काय काय पोरं ज्यांचं पक्क मराठी हे कसं लिहायचा शब्द होणार, डंदरा कसं लिहावं आपण, ह्याचं उत्तर कन्फ्यूज झाले ना पोरं. आता हे उत्तर रद्द करायचं का काय निर्णय घ्यायचा ते पोलीस प्रशासन ठरवल, त्यावेळेसच हा विषय होणार आहे. अशा पद्धतीच्या खूप साऱ्या चुका आहेत. मी सहज प्रश्नपत्रिका, आता तत्सम शब्द ओळखा म्हणून प्रश्न आहे, त्यांनी पिता उत्तर दिले, पण पिता, सासू, खुळा, रेडा असं पर्याय दिलंय. पण सासूचं ससू केले, पण जाऊ दे ते उत्तर नाही, ठीक आहे. असं ससू ठीक आहे, हे उत्तर तर नाही, पण हे उत्तर आहे ना, डंदरा हे उत्तर आहे ना. काय याने बोध घ्यायचा विद्यार्थ्याने ह्याचा, हे उत्तर नाही, ठीक आहे. ससू करा ना, आणखीन तुम्हाला काय करायचं ते करा, त्याच्याबद्दल मी जास्त, पण ज्याचं उत्तर आहे का नाही हे विशेष वाटतंय. बघा, अशा स्वरूपाच्या चुका खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. आता एक विरोधार्थी शब्द विचारला बरं का, हा प्रश्नपत्रिकेत ए नंबर सिरीज आहे माझ्याकडे आणि प्रश्न 83 आहे. विरोधार्थी शब्द, तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सौम्य शब्द आहे ना, त्याच्या विरोधार्थी शब्द तीव्र आहे, हे ठीक आहे. पण त्यांनी सौम्य शब्द न देता त्यांनी लिहिले सौम्य. घ्या, आता काय करायचं पोरांनी, सौम्याची विरोधार्थी. नशीब सौम्य केलं नाही, नाहीतर सौम्य गोम्या आपल्याला वाटलं असते काय चाललंय बाबा पोलीस प्रशासनाचं. अशा गोष्टी लक्ष पाहिजे होतं, कारण ह्याच्यावरनं विद्यार्थ्यांचं आयुष्य घडणार आहे. गेले वर्ष नाही, मी अशी मुलं पाहिली ती 4-4, 5-5 वर्ष रात्रंदिवस अभ्यास केलेल्या मुलाने, आणि खूप मोठं स्वप्न पाहिलेलं आहे की येणाऱ्या भरतीमध्ये मुंबई पोलीसच होऊन दाखवणार आणि आईवडिलांचं स्वप्न साकार करणार, गुरुजनांचं स्वप्न साकार करणार, मित्रांना दाखवून देणार मी पोलीस कसा होऊ शकतो ते. एवढं रात्रंदिवस कष्ट केणार म्हणून जर हे जर असं प्रश्नातलं जर कन्फ्यूज झालं, नक्की त्यांनी करायचं काय. अशा कदाचित त्यांच्या दृष्टीने ते म्हणतील कानामात्राच्या बेस थोड्याशा चुका झाल्यात, पण ह्याचा अर्थ बदलतोय. ज्याचा पक्का अभ्यास आहे तो सुद्धा कन्फ्यूज झाला ना थोडासा, अरे नागपूर तर नाही तर नागपूर आहे, मग काय करायचं, हे उत्तर लिहायचं का सोडून द्यायचं. तिथं विद्यार्थी कन्फ्यूज झाला ना. बाहेर आल्यानंतर कितीतरी विद्यार्थ्यांचा फोन आला की सर आम्ही खूप कन्फ्यूज झाला. असं बरेचसे प्रश्न आहेत ज्याचा न बाणाचा पाहिजे तिथं न नाळाचा. बरं ठीक आहे, त्या चुका माफ करू आपण, थोड्याशा बेसिक झालेलं तो, पण ह्या चुकातनं काय बोध घ्यायचा नक्की.
उंदराचं जर समजा डंदरा झालं, काय त्या विद्यार्थ्यांनी उत्तर कसं लिहायचं? मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने अतिशय गांभीर्याने अशा बाबी घेतल्या पाहिजे. त्या इथून पुढे भविष्यात कुठला जरी पोलीस भरतीचा पेपर असताना, कुठलाही स्पर्धा परीक्षेचा पेपर असू द्या, स्पर्धा परीक्षा म्हणजे कट थ्रू कॉम्पिटिशन, हजारो लाखात विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत, रात्रंदिवसा मेहनत करून अभ्यास सगळा केलेला असतो. आणि जर प्रश्नपत्रिकेत अशा जर चुका असतील तर खूप गंभीर बाब आहे, लक्षात ठेवा. कारण ज्याचं उत्तर चुकलंय, ज्याने नागपूर लिहिलं नाही, त्याला विनाकारण हे मार्क मिळणार आहे उद्या जर त्याने आंदोलन केलं तर. आणि ज्यांनी कष्ट करून अभ्यास करून नागपूर कसाने त्यांनी दिले, त्याच्याबरोबर ज्याने उत्तर चुकले तो बी त्याच्याबरोबर मार्कात राहिला. इथं एक एक मार्कात इतकी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे की ज्यावेळेस मिरिट जाऊन थांबल ना, त्या मार्कावर किती मुलं आहे ती बघा. इथं जर तुमच्याकडून अशा चुका झाल्या, सम मिरिट निश्चितपणे टप लागणार आहे मुंबई पोलीस भरतीचं. कारण महाराष्ट्रात आता गेल्या वर्षीपासून पाहतोय की विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप स्ट्रॉंग पातळीवर झालेला आहे. प्रत्येक कॅटेगरी ओबीसीचे किती लागेल, एससीचे किती लागेल, एसटीचे किती लागेल, एसबीसीचे किती लागेल, ईडब्ल्यूचे किती लागेल, महिलांचे किती लागेल, समांतर आरक्षण प्रकल्प, भूकंपग्रस्त, होमगार्ड, त्याच्यावर आपण सविस्तर बोलणार. पण आत्ता बेसिक असा समस्या निर्माण झाली की ह्यांना मिरिट लावायचं कसं. उद्या काय विद्यार्थी पेपर म्हणजे ज्यांचा चांगला स्कोर आला आहे त्यांना विनाकारण अडचण निर्माण झाली ना. कारण हे असं 5-7 प्रश्न झालेला आहे. उद्या जरी 5-7 मार्क जर सगळ्यांना दिली तर विनाकारण विद्यार्थी स्पर्धेत निर्माण झाला ना खूप मोठी. आणि काय नसताना एक एक मार्क लाख मोलाचा, एका मार्कावर वेटिंगला किती विद्यार्थी आहेत बघा आता पोलीस भरतीचं मेरिट लागल्यानंतर. आणि तुम्ही जर अशा चुका, हे अतिशय अक्षम्य चुका आहेत. मला असं वाटतं की प्रशासनाने याचा व्यवस्थित गांभीर्याने विचार केला पाहिजे. खरं तर मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठीविषयी महाराष्ट्रभर कौतुक चालू आहे. आणि या मराठी भाषेला नुकताच आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आणि मराठी भाषेत बरं मराठी भाषा गौरव दिन बी विचारलाय प्रश्न एक. मराठी भाषा गौरव दिन असा प्रश्न आहे. आणि मराठी भाषेची अशी जर वाट लावायची म्हणलं तर किती चुकीचं पद्धत. विद्यार्थ्यांवरती खूप खऱ्या अर्थाने ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला खूप अडचणी निर्माण केल्या. तर मला वाटतं की प्रशासनाने इथून पुढे गंभीर दखल घेऊन भविष्यात अशा चुका होऊ नये त्याची काळजी घ्यावी. होम डिपार्टमेंटने सुद्धा ह्याच्यावर मी म्हणतो खरं तर लक्ष घालावं. कारण ही समस्या युवा वर्गाची समस्या आहे आणि ही काही 2-4 विद्यार्थी संबंधित हजारो विद्यार्थ्यांचा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर त्या बाबतीत मला असं वाटतं की भविष्यात अशा चुका होऊ नये त्याची खबरदारी घ्यावी. असो, लवकरच मी तुमच्याशी पुन्हा एकदा येथे 1-2 दिवसात येणार आहे. मुंबई पोलीस भरतीचं मेरिट, मुंबई चालकचं मेरिट कशा स्वरूपाचं राहील त्या संदर्भात लवकरच आपण संवाद साधूया. पुन्हा भेटूया. तुर्तास मी इथंच थांबतो. धन्यवाद.